राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचं जे पुणे कार्यालय आहे, या पुणे कार्यालयात आता रोहित सिंग जे VSR कंपनीचे मालक आहेत तर त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। आपण बघितलं की मागील बऱ्याच दिवसांपासून रोहित पवार हे VSR कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी यासोबतच DGCA वर गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी करतात आणि त्याच VSR कंपनीचे जे मालक आहेत रोहित सिंग यांना आज चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। पुण्यातलं जे कार्यालय आहे तिथे रोहित सिंग हे जवळपास 45 मिनिटांपासून चौकशीसाठी हजर झालेले आहेत। वेगवेगळे प्रश्न त्यांना विचारले जात आहेत आणि ही जी पुण्यातील मुख्य इमारत आहे या इमारतीमध्ये आता रोहित सिंग यांची चौकशी सुरू आहे। याबाबतच्या वेगवेगळ्या चौकशी आहे या संदर्भातली ती आता सध्या सुरू आहे। जवळपास 45 मिनिटांपासून ही संपूर्ण चौकशी सुरू आहे। आपण पाहिलं की अजित पवार यांचं ज्या अपघातामध्ये निधन झालं यावेळी ज्या कंपनीचं विमान ते वापरत होते त्या VSR कंपनीच्या विमानाचे जे मालक आहेत ते रोहित सिंग यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। याआधी सुद्धा त्यांना 2 ते 3 वेळा चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं, मात्र ते हजर झाले नव्हते आणि त्यानंतर आज ते या चौकशीला हजर झालेले आहेत आणि चौकशी त्यांची सध्या सुरू आहे। यामध्ये वेगवेगळे प्रश्न त्यांना विचारले जाऊ शकतात। आपल्याला माहिती आहे की DGCA कडून सुद्धा त्यांना एक पत्र पाठवण्यात आलं होतं, त्या कंपनीला पत्र पाठवण्यात आलं होतं आणि त्यांचा सगळा जो ऑडिट आहे तो करण्यात आला होता आणि या ऑडिटनंतर VSR कंपनीची 4 ते 5 विमानं ही ग्राउंड करण्यात आली होती, म्हणजे त्यांची उड्डाणं रद्द करण्यात आली होती। हे सगळं असताना आता रोहित पवार हे सुद्धा ती टीका करत होते आणि आता त्यांना पुण्यातलं जे गुन्हे अन्वेषणाचा विभाग आहे तर तिथे बोलवण्यात आलेलं आहे। त्यांची चौकशी सुरू आहे। ज्या कंपनीचा हे विमान अपघात ज्या कंपनीचं विमान या अपघातात सापडलं होतं त्या VSR वेंचर्स कंपनीचे मालक रोहित सिंग यांची चौकशी सध्या सुरू आहे। यांच्या विमानाच्या तांत्रिक स्थितीबद्दल सुस्थिती आहे नाही आहे किंवा देखभाल किंवा दुरुस्ती या रेकॉर्डबद्दल त्यांची सगळी विचारणा यामध्ये केली जाऊ शकते अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते आहे। यासोबतच आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की ते स्वतः इथे आले होते। CIDचे जे हे कार्यालय आहे तिथे येऊन त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती आणि त्यांनी या अपघातामागे घातपात किंवा गुन्हेगारी चिंता व्यक्त केली होती। या सगळ्यामध्ये आता तपास केला जावा यासाठी त्यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलं होतं आणि या स्टेटमेंट नंतर ही सगळी चौकशी सुरू होती। या चौकशीनंतर DGCAचा सुद्धा रिपोर्ट आला होता आणि DGCAचा रिपोर्ट आला होता त्यापूर्वी DGCA म्हणजेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालय जे आहे तर त्यांच्याकडून एक ऑडिट करण्यात आलं होतं। VSR वेंचर्स या कंपनीचं ऑडिट जे आहे तर ते त्यांच्याकडून VSR कंपनीचं ऑडिट करण्यास सांगितलं होतं आणि या ऑडिटमध्ये काही तांत्रिक बिघाड आढळला होता। ज्या 4 विमानांचं तांत्रिक हे आढळलं होतं तर त्यानंतर ती ग्राउंड करण्यात आली होती। हे झालं, त्यानंतर DGCAचा रिपोर्ट आला होता। हे सगळं सुरू असताना आता यामध्ये एक महत्त्वाची घडामोड पाहायला मिळते। ती घडामोड म्हणजे आता स्वतः जे मालक आहेत तर त्यांना इथे बोलवण्यात आलेलं आहे। मालकांची रोहित सिंग नावाचे जे मालक आहेत तर त्यांची सध्या चौकशी सुरू आहे। या चौकशीमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्यासोबतच आत्ताची सध्याची विमानांची परिस्थिती काय आहे हे विचारलं जाऊ शकतं आणि याबाबत आणखी काय चौकशी होते, या चौकशीमध्ये रोहित सिंग नेमकी काय उत्तरं देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। रोहित सिंग आणि त्यांच्यासोबत आणखी काही जण आहेत ज्यांची ही चौकशी सध्या सुरू आहे। या चौकशीच्या अंती नेमकं आता काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र यासोबतच रोहित पवार यांनी आणखी एक मुद्दा महत्त्वाचा उपस्थित केला होता, तो म्हणजे त्याच्या विमाबद्दल। विमा जो आहे तो कमी किमतीचा विमा आहे, साधारण 35 कोटीचा हा विमा होता, मात्र या कंपनीकडून या विमाची रक्कम तब्बल 210 कोटी रुपयांची काढण्यात आलेला आहे। हा एक मोठा फरक आहे। हा सुद्धा मुद्दा रोहित पवारांनी उपस्थित केलेला होता। त्यामुळे अशा वेगवेगळ्या घटनांमुळे आता VSR कंपनी जी आहे ती मोठी गोत्यात आलेली पाहायला मिळते। त्यामुळे आता या सगळ्या याच्यामध्ये नेमकी चौकशी अंती काय समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आत्ता सुद्धा ही बैठक सुरू आहे। बैठक झाल्यानंतर आता हे बाहेर येऊन काही माध्यमांसोबत संवाद साधणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि यामध्ये आणखी काय सत्य समोर येतं पुढे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अजय गंगुर्डेसह मी मोना यनपुरे, सिविक मिरर।